सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये पार्ट 1 आपला संपलेला आहे आणि पार्ट 2 आपण स्टार्ट करू आणि पार्ट 2 चं नाव होतं बाळांनो स्टेशनरी वेव्स. लक्षात ठेवा. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. दिस द लेक्चर नंबर 7. आता टॉपिक संपू आपण. आय थिंक बेसिक फॉर्म्युलेज लिहून दिले आहेत मी तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पार्ट 2 आपण स्टार्ट करू. स्टेशनरी वेव्स नोट्स तुम्हाला दिलेल्या आहे त्याच्या. येस, ठीक आहे, चालते. आज द्या तुम्ही. बघा बाळांनो, मागच्या लेक्चरला म्हणजे बघा पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं. सगळ्यांनी लक्ष द्या. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय प्रोग्रेसिव्ह वेव्स. लक्षात ठेवा. ओके, पार्ट 1 मध्ये बघितलं होतं प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं द वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. द वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ज्यामध्ये आपण सांगितलं होतं बाळांनो दिस इज द एक्स ॲक्सिस अँड दिस वन इज द वाय ॲक्सिस. बरोबर आहे. येस, हे ओरिजिन असतं. दिस कॉल्ड एज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दिस कॉल्ड एज निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. सो आता बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं, जसं मी रिवाइज करून देतो. 2 मिनिटं लक्ष द्या. ओके, जी वेव्ह ओरिजिनपासून निघाली पण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला पुढे पुढे जात आहे. जी वेव्ह ओरिजिनपासून निघाली पण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला पुढे पुढे जात आहे, याला म्हणतात द वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि इथे इक्वेशन असतं y इक्वल्स टू, बघा काय असतं, y इक्वल्स टू, बोला काय असतं इक्वेशन, y इक्वल्स टू, सांगा प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन काय असतं, बोला. येस, कमान. ए असतं की टॉईस ए असतं, टॉईस ए इंटू साइन ऑफ 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. एकदा चेक करा बरं टॉईस ए असतं का. कमान फास्ट जा. मी प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन लिहून दिलं आहे तुम्हाला पार्ट 1 मध्ये. डेरिव्हेशन सुद्धा घेतलं आहे त्याचं. ओके, वाय इक्वल्स टू ए साइन असतं की टॉईस ए असतं, बघा बघा बघा, टॉईस ए नसेल, ए असेल आहे ना. हां, वाय इक्वल्स टू ए साइन 2 पाय, बघा बघा आहे. ते नाही. ओके, ए साइन 2 पाय आहे ना. डेरिव्हेशन काढा, पार्ट 1 ची नोट्स काढा. पार्ट 1 हे काय इथं आहे ना, हे काय बीट फ्रिक्वेन्सीच्या आधीच आहे काय, हे बघा काय आलं होतं ए साइन. हां बघा, हे लिहिलं होतं बघा. द वेव विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस वाय इक्वल्स टू ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. अँड द वेव विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. लक्ष द्या काय म्हणताय बाळांनो, बघा द वेव विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. करेक्ट आहे. ओके, तर त्याचं इक्वेशन काय होतं, जी निगेटिव्ह डायरेक्शनला वाय इक्वल्स टू किती असतं ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी आणि एक्स अपॉन किती असतं लॅम्बडा आणि मायनसचं करायचं प्लस. लक्षात ठेवा. ओके, जी पॉझिटिव्ह डायरेक्शनला होती तिथं मायनस साईन येतं, जी निगेटिव्ह डायरेक्शनला आहे तिथं प्लस साईन येतं. बरोबर आहे, हे आपण सांगितलं होतं. सो दिस ऑल आर कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्स. कुठल्या वेव्स आहे सांगा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. करेक्ट आहे. ओके, आता आपल्याला महत्त्वाचं शिकायचं आहे व्हॉट इज मीन बाय स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह काय असतं, तर स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असतं बघा, असं म्हणतात व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा मी काय म्हणताय, व्हेन टू, बघा मी काय म्हणताय, व्हेन TWO2 आयडेंटिकल बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ह, प्रोग्रेसिव्ह व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स. आता आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स म्हणजे काय असतं बघू आपण. आयडेंटिकल म्हणजे असतं सेम इन ऑल रिस्पेक्ट. दोन्हीच्या दोन्ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह सेम असल्या पाहिजे. आपण पहिल्या पार्टमध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्हबद्दलच बोललो, तर आपल्याला 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह पाहिजे. ठीक आहे. ओके, आता आयडेंटिकल म्हणजे काय, तर आयडेंटिकल म्हणजे सगळं सेम पाहिजे. काय काय सेम पाहिजे तर बाळांनो लक्षात ठेवा. ओके, त्या ज्या 2 आयडेंटिकल वेव्ज आहेत, आयडेंटिकल म्हणजे त्यांची सेम ॲम्प्लिट्यूड पाहिजे. बघा कंडिशन्स लिहित आहे मी. ॲम्प्लिट्यूड समजून घ्या रे, दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड सेम पाहिजे. दे शुड हॅव अ सेम फ्रिक्वेन्सी, त्या दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम असली पाहिजे. नंतर दे शुड हॅव अ सेम वेवलेंथ. ओके, दोन्ही वेव्हची वेवलेंथ सेम असली पाहिजे. दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड सेम असली पाहिजे. दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम असली पाहिजे. दोन्ही वेव्हची वेवलेंथ सेम असली पाहिजे. ओके, दोन्ही वेव्हची वेलॉसिटी सुद्धा काय असली पाहिजे सांगा, सेम असली पाहिजे. बरोबर, सेम वेलॉसिटी. येस. व्हेन टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह, कुठल्याही 2 एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह घ्या. मग आयडेंटिकल म्हणजे काय, तर त्यांच्या ह्या गोष्टी सेम असल्या पाहिजे. कुठल्या गोष्टी सेम असल्या पाहिजे, द 2 वेव्स शुड हॅव अ सेम ॲम्प्लिट्यूड, द 2 वेव्स शुड हॅव अ सेम फ्रिक्वेन्सी, द 2 वेव्स शुड हॅव अ सेम वेवलेंथ, द 2 वेव्स शुड हॅव अ सेम velocity, the 2 waves should have a same period. सांगा दोन्ही वेव्हच्या पिरियड काय असले पाहिजे, सेम. ओके, दे शुड हॅव अ सेम पाथ, दे शुड हॅव अ सेम पाथ. दोघांचा पाथ काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. बट दे शुड हॅव एकच गोष्ट काय, अपोजिट डायरेक्शन.
दे शुड हॅव अ अपोजिट डायरेक्शन. दोन्ही वेव्हची डायरेक्शन काय असली पाहिजे? एक्झॅक्टली अपोजिट. व्हेन टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह traveling along the same path but in exactly opposite direction they always form a stationary wave. कुठली वेव्ह तयार करतात? स्टेशनरी वेव्ह. साधी गोष्ट आहे बघा. काय असते बघा. बघा बाळांनो, जेव्हा आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन शिकलो होतो प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये, तेव्हा काय शिकलो होते रे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये? मी तुम्हाला सांगितलं होतं आजही आपल्याला ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे आणि मागच्या आहे पार्ट 1 मध्ये आपण ॲक्सिडेंट घडवून आणला. पण पार्ट 1 मध्ये जो ॲक्सिडेंट घडवून आणला तो कसा घडवून आणला? तर तो घडवून आणला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशननी. बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशननी. सुपरपोजिशन. ओके, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशननी ॲक्सिडेंट घडवून आणला. आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मधली एक कंपल्सरी कंडिशन होती की तुम्ही दोन वेव्ह ज्या घेता त्या दोन्ही वेव्हची डायरेक्शन काय असली पाहिजे सांगा? सेम असली पाहिजे. ओके, दोन्ही वेव्हची डायरेक्शन सेम असली पाहिजे. मी सांगितलं होतं ॲक्सिडेंट घडवून आणायचं असेल, इकडनं एक वेव्ह असेल तर इकडनं एक वेव्ह आली पाहिजे. दोघांचा ॲक्सिडेंट ॲट ए टाइम झाला पाहिजे, सायमल्टेनियसली आले पाहिजे. असा ॲक्सिडेंट नव्हता घडून आणायचा. दोघांची डायरेक्शन काय होती सांगा? सेम. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनची कंडिशन्स आहे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन तेव्हाच अप्लाय होते जेव्हा दोन्ही वेव्हची डायरेक्शन सेम असते आणि ते ॲक्सिडेंट घडून आणला. ओके, म्हणजे वाय बार इज इक्वल्स टू किती झालं सांगा? y1 बार प्लस किती असतं? y2 बार. आपण शिकलो आहे. तर ही कुठली वेव्ह आहे सांगा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. येस. ओके, ही वेव्ह कुठली आहे? अनदर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. येस. या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एकमेकांना येऊन भेटल्या कुठल्या कंडिशनमध्ये? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये येऊन भेटल्या. तर रिझल्टंट वेव्ह सुद्धा कुठली वेव्ह तयार झाली सांगा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार झाली. मला कन्सेक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, बिट्स वगैरे तयार झाल्या, पण रिझल्टिव्ह वेव्ह सुद्धा प्रोग्रेसिव्ह वेव्ह होती. करेक्ट आहे, कारण ते ॲक्सिडेंट घडताना दोघांची डायरेक्शन सेम होती. पण आज जो आपल्याला ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे याच्यात दोन्ही वेव्हचा पाथ सेम आहे पण डायरेक्शन काय सांगा? सेम आहे की एक्झॅक्टली अपोजिट? एक्झॅक्टली अपोजिट. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, इकडनं जर का एखादी वेव्ह येत असेल, येस, तर बाळांनो लक्षात ठेवा. ओके, इकडनं सुद्धा तीच वेव्ह येत आहे. तीच वेव्ह म्हणजे त्याच मॅग्निट्यूडची वेव्ह येत आहे आणि इथे ॲक्सिडेंट घडून येतं. म्हणजे सांगा दोघांची डायरेक्शन सेम आहे की एक्झॅक्टली अपोजिट आहे? एक्झॅक्टली अपोजिट आहे. करेक्ट आहे. ज्या दोन वेव्हचा तुम्ही ॲक्सिडेंट घडवून आणला आहे, त्या दोन्ही वेव्ह कशा आहे सांगा? एक्झॅक्टली आयडेंटिकल. त्या दोघांची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, त्या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्या दोघांची वेव्हलेंथ सेम आहे, त्या दोघांची वेलॉसिटी सेम आहे, त्या दोघांचा पिरियड सेम आहे, त्या दोघांचा रस्ता एकच आहे. ॲक्सिडेंट तेव्हाच होईल जेव्हा रस्ता एक राहील. एखादा डिवायडरच्या या साईडनी येत आहे, एखादा डिवायडरच्या त्या साईडनी जात आहे, ॲक्सिडेंट होणार आहे का? नाही. ॲक्सिडेंट होण्यासाठी पाथ काय पाहिजे तुमचा? सेमच पाहिजे, रस्ता एकच आहे. फक्त काय अपोजिट पाहिजे? डायरेक्शन्स. आता आपण 4 व्हीलर फास्ट चालवतो पण जाणारे डिवायडरच्या त्या साईडला असतात, येणारे डिवायडरच्या या साईडला असेल, म्हणजे याचा अर्थ यांचा पाथ सेम नाही. त्या ॲक्सिडेंटचा काही संबंधच नाही. किती फास्ट जा तुम्ही, ॲक्सिडेंट तेव्हाच होईल जेव्हा तुमचा पाथ काय असेल? सेम. फक्त एक्झॅक्टली अपोजिट काय असेल सांगा? डायरेक्शन. सो अशा केसमध्ये जर का ॲक्सिडेंट झाला तर इथं कुठली वेव्ह तयार झाली सांगा? स्टेशनरी वेव्ह तयार झाली. आता व्हाय इट इज कॉल्ड एज स्टेशनरी वेव्ह? तर साधी गोष्ट आहे. स्टेशनरी म्हणजे लक्षात ठेवा, स्टेशनरी लक्षात ठेवा. स्टेशनरी म्हणजे काय असतं? इथं जी तयार झालेली वेव्ह आहे ती स्टेशनरी वेव्ह आहे. लक्ष द्या. ओके, स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असतं बाळांनो? स्टेशनरी म्हणजे असतं ॲट रेस्ट. ॲट रेस्ट म्हणजे याचा अर्थ रिझल्टंट वेव्ह तयारच होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, इकडनं एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, इकडनं एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, तर रिझल्टंट वेव्ह सुद्धा प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. ओके, तर इकडनं एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, तिकडनं एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, तर रिझल्टंट वेव्ह का प्रोग्रेसिव्ह आहे की स्टेशनरी आहे? स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय? इन मोशन की ॲट रेस्ट? ॲट रेस्ट. म्हणजे नो एनर्जी इज ट्रान्सफर, म्हणजे वेव्हच तयार होत नाही भाऊ. सर का बरं असं होत नाही? याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो. कारण ज्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला तो ॲक्सिडेंट कसं झाला? असं झाला. आणि दोघांची मॅग्निट्यूड काय होती सांगा? सेम होती. मग तुमची रिझल्टंट वेव्ह इकडे जाणार नाही, तुमची रिझल्टंट वेव्ह इकडे जाणार नाही, तुमची रिझल्टंट वेव्ह जागेवर राहील. याचं मी साधं एक्झाम्पल सांगतो. समजा फॉर एक्झाम्पल एक रोड आहे, लक्ष द्या. इकडनं एक ट्रक येत आहे आणि इकडनं एक 2 व्हीलरवाला येत आहे. ओके, इकडनं ट्रक येत आहे, इकडनं एक 2 व्हीलरवाला येत आहे. दोघं एकमेकांना येऊन आदळले. सांगा कोण कोणाला घेऊन जाईल? 2 व्हीलरवाला ट्रकवाल्याला घेऊन जातो का? की ट्रक घेऊन जाईल 2 व्हीलरला? म्हणजे रिझल्टंट वेव्ह कुठली तरी झाली. बरोबर आहे? ओके, कारण त्यात काय झालं माहिती आहे का? एक्झॅक्टली आयडेंटिकल नाही आहे ना. याची ताकद जास्त आहे, याची ताकद कमी आहे. व्हाईस वर्सा केला आपण. समजा इकडनं ट्रक येत आहे, इकडनं 2 व्हीलर आला आहे. सांगा रिझल्टंट वेव्ह कुठे जाईल? एकदम ट्रकवाला तर सरसकट घेऊन जाते, हा खेचतच घेऊन जाते 2 व्हीलरवाल्याला. म्हणजे रिझल्टंट वेव्हचं आउटपुट निघते काहीतरी, कुठेतरी जाते. पण प्रॉब्लेम काय? इकडनं एक ट्रक येत आहे, इकडनं एक ट्रक येत आहे, दोन्ही ट्रक सेम आहे. एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्ह, दोन्ही ट्रक सेम आहे. म्हणजे दोघांची वेलॉसिटी सेम आहे, दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, दोघांची पाथ सेम आहे, सगळं सेम आहे. फक्त एकच अपोजिट झालं, काय? डायरेक्शन. आणि सांगा हे दोन ट्रक एकमेकांना येऊन आदळले, सांगा काय होईल? तर ती जे दोघे जण एकमेकांना येऊन आदळले तर ते दोघं एकमेकांना जाऊन फसतात माहिती आहे. तर रिझल्टंट वेव्ह सांगा या साईडला जाईल, या साईडला जाईल की विल बी ॲट रेस्ट? विल बी ॲट रेस्ट. एकमेकात जाऊन फसतात. आपण किती वेळ ॲक्सिडेंट बघतो.
जर का इकडनं ट्रक असेल तिकडनं लक्झरी असेल, ओके, म्हणजे त्याच मॅग्निट्यूडची असेल, तर बाळांनो ना दोघं इकडे जात ना दोघे तिकडे जात, ते दोघे एकमेकात येऊन फसतात. अरे ओके नाही, म्हणजे रिझल्टंट वेव्ह कुठली वेव्ह तयार झाली सांगा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार झाली की स्टेशनरी वेव्ह? स्टेशनरी वेव्ह तयार झाली. असं लक्षात ठेवा एक्झाम्पल. ठीक आहे. मग आता हे आपण शिकलो आहे का? आता एक्झॅक्टली मी सांगतो तुम्हाला, हे आपलं झालं आहे कुठतरी, हे आपण आठवते का बघा. फक्त एवढं लक्षात ठेवा, स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी, ओके हां, म्हणजे लक्षात ठेवा स्टेशनरी वेव्ह जर का बघितलं, लक्ष द्या, स्टेशनरी वेव्हमध्ये जर का बघितलं तर स्टेशनरी वेव्ह हे एक आउटपुट आहे. करेक्ट आहे. स्टेशनरी वेव्ह एक आउटपुट आहे, पण आउटपुटसाठी कोणीतरी मेहनत केली. आउटपुट तेव्हाच भेटत असते जेव्हा इनपुट्स मेहनत करतात. सांगा इनपुट्स किती आहे? एक आहे की दोन आहेत? दोन. आणि इनपुट्स कोण आहे सांगा, बोला. स्टेशनरी वेव्ह आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह की टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह? टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह. दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एका सर्टेन कंडिशनमध्ये येऊन जेव्हा जवळ येतात तेव्हा ही कंडिशन आहे. जर का या दोन कंडिशनमध्ये जवळ आल्या तर समजून घ्या तयार झालेली वेव्ह कुठली आहे? स्टेशनरी वेव्ह. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला झालेलं आहे. आपण हे शिकलो आहे का बघा. सपोज हा एक रिजिड सपोर्ट आहे, लक्ष द्या. सपोज हा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला आपल्या भाषेत ओके रिजिड वॉल म्हणतो आपण, त्याला दुसऱ्या भाषेत आपण डेन्सर मीडियम म्हणतो, हो म्हणा. येस. ओके बाळांनो, हे बाई रोप आहे. वन एंड ऑफ द रोप इज अटॅच टू द रिजिड सपोर्ट, अनदर एंड इज फ्री. लक्षात ठेवा, हे एंड काय सांगा? फ्री आहे. करेक्ट आहे. येस, शिकलो आपण हे. आणि सांगा, मी सांगितलं होतं जिमचं एक्झाम्पल. ओके, ज्यात सांगितलं होतं एक एंड रिजिड सपोर्टला अटॅच केलं, दुसरं एंड रोपचं माझ्या हातात आहे, अँड वी हॅव गिवन अ जर्क. काय दिलं सांगा? जर्क. सांगा बरं, अप अँड डाऊन जर का जर्क दिला तर काय होईल? ट्रान्सवर्स वेव्ह तयार होते. सांगा ही वेव्ह अशी निघते बा, क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ आणि क्रस्ट, म्हणजे ऑलरेडी क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ. सांगा त्या डेन्सर मीडियमवर कोण जाऊन पडला? क्रस्ट पडला की ट्रफ पडला? ट्रफ. सांगा ही कुठली वेव्ह आहे सांगा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. अरे ओके नाही, याला आपण आपल्या भाषेत इन्सिडेंट वेव्ह म्हणतो, हो म्हणा. येस. आणि आपण हे सुद्धा शिकलो आहे काय? व्हेन अ ट्रफ इज इन्सिडेंट ऑन अ सरफेस ऑफ डेन्सर मीडियम, द पार्टिकल्स ऑफ द डेन्सर मीडियम आर नॉट फ्री टू व्हायब्रेट. ओके, युअर ट्रफ इज रिफ्लेक्टेड बॅक ॲज अ क्रस्ट. शिकलो आहे रिफ्लेक्शन पार्ट 1 मध्ये. युअर ट्रफ इज रिफ्लेक्टेड बॅक ॲज अ क्रस्ट. ओके, तुमचा ट्रफ क्रस्ट म्हणून वापस येतो, बरोबर आहे? आर गेटिंग? येस. आणि ही कुठली वेव्ह तयार होते सांगा, बोला. रिफ्लेक्टेड वेव्ह तयार झाली. बोला, ही कुठली वेव्ह तयार झाली? रिफ्लेक्टेड वेव्ह. आवाज नको आहे रे. हे कुठली वेव्ह तयार झाली सांगा? रिफ्लेक्टेड वेव्ह. मग आता मला हे सांगा, का रे इन्सिडेंट वेव्ह अँड रिफ्लेक्टेड वेव्ह या दोन्ही वेव्ह कुठल्या आहे सांगा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? द वेव्ह विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली. सांगा, इन्सिडेंट वेव्ह या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत होती, रिफ्लेक्टेड वेव्ह या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे. या दोन्ही वेव्ह कशा आहे सांगा? एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे. दोघांची अँप्लिट्यूड काय? सेम. दोघांचा पिरियड काय? सेम. दोघांची फ्रिक्वेन्सी काय? सेम. सगळं दोघांचं काय? सेम. दोघांचा रस्ता आहे काय? सेमच आहे. फक्त दोघांचं काय एक्झॅक्टली अपोजिट आहे? डायरेक्शन. मग तयार झालेली वेव्ह कुठली वेव्ह असते? स्टेशनरी वेव्ह. हे बाय तुमच्या डोळ्यासमोर स्टेशनरी वेव्हची डायग्राम काढली. तुम्हाला जर म्हटलं स्टेशनरी वेव्ह काय असते, तर बाय डोळ्यासमोर काढली डायग्राम स्टेशनरी वेव्हची. हे तर मी समजून सांगायसाठी सांगितलं. दिस इज द रॉंग डायग्राम. ओके, हे मी ॲक्सिडेंट करून दाखवली. दिस इज द रॉंग डायग्राम. द प्रॉपर डायग्राम ऑफ स्टेशनरी वेव्ह इज सपोज टू बी लाईक दिस. करेक्ट आहे? कारण की त्यात कॉन्सेप्ट आहे. काय कॉन्सेप्ट आहे? की बाबा स्टेशनरी वेव्हसाठी मेहनत कोण करत आहे? दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ज्या कशा असल्या पाहिजे? त्यांचं सगळं सेम पाहिजे, फक्त डायरेक्शन अपोजिट पाहिजे. आणि त्या जर एकमेकांना येऊन आदळल्या तर ऑब्व्हियसली कुठली वेव्ह तयार होते सांगा? स्टेशनरी वेव्ह तयार. तर आपल्याला समजलं आहे, तर बाळांनो लक्षात ठेवा. ओके, प्रोग्रेसिव्ह टू प्रोग्रेसिव्ह वेव्स ह्या माझे इनपुट्स असतात. येस. ओके, आणि स्टेशनरी वेव्ह, स्टेशनरी नाव का बरं पडलं समजलं आहे का? कारण विच इज इन मोशन की विच इज ॲट रेस्ट? विच इज ॲट रेस्ट, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज स्टेशनरी. नो एनर्जी इज ट्रान्सफर, दॅट्स वाय दॅट वेव्ह इज कॉल्ड एज अ स्टँडिंग वेव्ह. कुठली वेव्ह? स्टँडिंग. एकाच ठिकाणी स्टँड असते, बस मोशनमध्ये नसते. ओके, सो बाळांनो लक्षात ठेवा. सो टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह इनपुट्स आहे आणि स्टेशनरी वेव्ह कोण आहे सांगा? आउटपुट आहे. करेक्ट आहे? आता मला हे सांगा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह जेव्हा दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ येतात तेव्हा स्टेशनरी वेव्ह तयार होते. मग कुठल्या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह? तर ओके, तर लक्षात ठेवा, त्यात स्टेशनरी वेव्हचा पहिला टाईप आहे. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ स्टेशनरी वेव्ह? त्याच टाईप्समध्ये पहिला टाईप एक असतं ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. बोला, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. तर तुम्हाला समजायला पाहिजे ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह केव्हा भेटेल? आउटपुट केव्हा भेटेल? जेव्हा दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ येतील. मग मला जर का आउटपुट माझं ट्रान्सवर्स स्टेशनरी पाहिजे असेल तर माझे कुठले दोन इनपुट जवळ यायला पाहिजे सांगा? ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ यायला पाहिजे की लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ यायला पाहिजे? बोला, ट्रान्सवर्स. इथं सांगा कुठल्या वेव्ह आल्या? प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या. कुठल्या आल्या सांगा? लॉन्जिट्युडनल आल्या की ट्रान्सवर्स? ट्रान्सवर्स. अरे गदाडे हो, क्रस्ट ट्रफ म्हणजे ट्रान्सवर्स झाल्या ना. म्हणजे ही स्टेशनरी आहे, पण कुठली स्टेशनरी आहे सांगा? लॉन्जिट्युडनल स्टेशनरी आहे की ट्रान्सवर्स स्टेशनरी आहे? ट्रान्सवर्स. कारण की दोन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या. चला बोला, व्हेन टू एक्झॅक्टली आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह
traveling through a medium and arrive at a point, they will form a transverse stationary wave. करेक्ट आहे. ओके, त्यानंतर स्टेशनरी वेव्हचा पहिला टाईप ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. दुसरा टाईप ओके लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. सांगा लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. सांगा बरं लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह काय असतं. लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह येण्यासाठी दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह कशा असल्या पाहिजे सांगा. ट्रान्सवर्स असल्या पाहिजे की लॉन्जिट्युडिनल असल्या पाहिजे. लॉन्जिट्युडिनल. करेक्ट आहे की नाही. करेक्ट आहे की नाही. ओके, आता याची डायग्राम काढायची गरज नाही आहे, आपण ते शिकलो आहे. कॉम्प्रेशनचं रिफ्रॅक्शनचं कॉम्प्रेशन. ठीक आहे. जेव्हा लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह सर्टेन कंडिशनमध्ये जवळ येतात तेव्हा तयार होणारी स्टेशनरी वेव्ह ही लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी असते. जेव्हा दोन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह सर्टेन कंडिशनमध्ये जवळ येतात तर तयार होणारी स्टेशनरी वेव्ह कुठली असते सांगा. ट्रान्सवर्स स्टेशनरी असते. त्यामुळे स्टेशनरी वेव्हचे सुद्धा किती टाईप्स आहे, एक की दोन. दोन. ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ येणं गरजेचं आहे. लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी सांगा कुठल्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ येणं गरजेचं आहे. लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अजून हायब्रिड टेक्नॉलॉजी यायची आहे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत सर एक ट्रान्सवर्स घेऊ आणि एक लॉन्जिट्युडिनल, असं नाही जमणार. हा ओके, तुम्हाला ट्रान्सवर्स स्टेशनरी करायचं आहे तर दोन्ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय पाहिजे, ट्रान्सवर्सच पाहिजे. तुम्हाला लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी पाहिजे तर दोन्ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय पाहिजे, लॉन्जिट्युडिनल्स पाहिजे. तुम्ही म्हणाल सर एक ट्रान्सवर्स म्हणजे जाणारी ट्रान्सवर्स आणि येणारी लॉन्जिट्युडिनल. ओके, तर मग अशा केसमध्ये स्टेशनरी वेव्ह तयार होत नाही. सर का बरं, कारण हे होमो झालं की हेटेरो झालं. हेटेरो झालं. पण आपण बोलतानाच बोललो होतो काय, ओके एक्झॅक्टली आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे समजते का, सेम पाहिजे दोघांचं. तुम्ही तर नेचरच चेंज करू राहिले वेव्हची. तर अशा केसमध्ये ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार होणार नाही, म्हणजे स्टेशनरी वेव्ह तयारच होणार नाही. तुम्हाला ट्रान्सवर्स स्टेशनरी पाहिजे असेल तर दोन्ही इनपुट्स ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह पाहिजे. तुम्हाला लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी पाहिजे असेल तर दोन्ही इनपुट्स लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह लागेल. लक्षात ठेवा, एक इनपुट घेतलं ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह आणि एक घेतलं लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह तर अशी स्टेशनरी वेव्ह तयार होत नाही. करेक्ट आहे की नाही, लक्षात ठेवा. ओके, हायब्रिड टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही आहे. करेक्ट आहे की नाही, लक्षात. असं कधी होते का, ओके असं कधी झालं तर असंच असते नेहमी. लक्षात ठेवा, ट्रान्सवर्स स्टेशनरी तयार डॉगी आणि डॉगी प्लस डॉगी इज इक्वल टू डॉगीज असते. ह्युमन बिईंग्स प्लस ह्युमन बिईंग्स इज इक्वल टू, ते दिसते माकडासारखं पण ह्युमन बिईंग्सच असते. लक्षात ठेवा, चालेल. हां, अरे हो की नाही, असं कधी झालं काय, कुत्रन गध जवळ आलं आणि डुक्कर तयार झालं. ठीक आहे, ठीक आहे. ती टेक्नॉलॉजी अजून इंडियात नाही, अजून जगातच यायची आहे. पण ती येणारच, आपण मरेपर्यंत ती येणारच. कारण प्लांट्समध्ये आली आहे, प्लांट्समध्ये ती टेक्नॉलॉजी आली आहे. ॲनिमल्समध्ये यायची आहे, समजलं आहे की नाही, पण फिजिक्समध्ये यायची आहे. हां, लक्षात ठेवा. सो ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी दोन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ येणं गरजेचं आहे. लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी दोन लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ येणं गरजेचं आहे. एक ट्रान्सवर्स आणि एक लॉन्जिट्युडिनल, आन्सर इज नॉट व्हॅलिड. काय तयार होईल काहीच सांगू शकत नाही. हां हां, तर ते विचारच नाही करायचा. हां ओके, आवाज नको आहे रे. येस, नेक्स्ट आपलं ओके 3 to 4 मार्क्सचं डेरिव्हेशन आहे. लक्ष द्या, आता डेरिव्हेशन फार महत्त्वाचं आहे. हां, लक्षात ठेवा. ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्स. हां, ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. हे लक्ष द्या, व्हॉट इज द ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हचं ॲनालिटिकल ट्रीटमेंट काय असतं, स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते. आता मी जी ही काय सगळी बडबड केली, ही सगळी बाळांनो ए लक्ष द्या, ही सगळं थेरॉटिकली बोललो आहे. आता हे आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं आहे. कसं, आता बाळांनो मला हे सांगा का रे, ओके ही कुठली वेव्ह आहे सांगा बरं, स्टेशनरी वेव्ह आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, बोला ना. आणि ही सुद्धा कसं काय, कसं काय ओळखायचं एखादी वेव्ह प्रोग्रेसिव्ह, मी शिकवलं आहे तुम्हाला. एखादी वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे की नाही त्याच्या इक्वेशनवरनं कसं ओळखायचं. तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या वेव्हच्या इक्वेशनमध्ये जर का ही टर्म असेल, कुठली आहे पाहिजे ही टर्म, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी एक्स अपॉन काय लॅम्बडा प्लस मायनस. एखाद्या वेव्हच्या इक्वेशनमध्ये स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, हे पहा स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा जर का ही टर्म असेल वेव्हच्या इक्वेशनमध्ये तर डोळे झाकून सांगायचं ती वेव्ह कुठली वेव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. हे मी तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या वेळी सुद्धा शिकवलं होतं की एखाद्या वेव्हच्या इक्वेशनमध्ये जर का ह्या टर्म्स अवेलेबल आहेत तर डोळे झाकून सांगायचं या वेव्ह कुठल्या वेव्ह आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत. करेक्ट आहे, येस. आता आपल्याला ॲनालिटिकल ट्रीटमेंट घ्यायची आहे बाळांनो. हां, आता ॲनालिटिकल ट्रीटमेंट म्हणजे मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं आहे.
ओके, की स्टेशनरी वेव्ह काय असतं. ओके, लक्ष द्या. आता इकडे बघा, तुम्हाला हे माहीत आहे शेवटी तुम्हाला ॲक्सिडेंट घडवून आणायचाच आहे. फक्त कोणाचा ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे? दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ बट इन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशननी ॲक्सिडेंट घडवून आणायचा नाही आहे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनची कंडिशन काय होती? दोघांची डायरेक्शन काय असावी? सेम असावी. आपल्याला तसं नाही करायचं. ओके, तर आता आपण काय करू बाळांनो? हां, थोडक्यात सगळ्यांनी लक्ष द्या. महत्त्वाचं डेरिव्हेशन, खूप मोठं डेरिव्हेशन आहे. अर्धा तास लागणार आहे मला आता. ते बाळा घरून करून यायचं सगळं. हां, लक्ष दे. हां, लक्ष द्या. When two exactly identical progressive wave, आवाज नको आहे. When two exactly identical progressive wave, जेव्हा तुम्ही कुठल्याही दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेता, when two exactly identical progressive wave, ओके, ट्रॅव्हलिंग अलॉंग, आवाज नको आहे रे, ट्रॅव्हलिंग अलॉंग, बघा हे डेरिव्हेशन नंतर तुम्हाला लिहायचंच आहे, समजून घ्या. ट्रॅव्हलिंग अलॉंग अ सेम पाथ बट इन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ बट इन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. चला घेऊ आपण. मग अशा दोन वेव्ह घेतल्या. त्यातली पहिली वेव्ह घेतली वाय बार, ओके, इज इक्वल्स टू ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन किती असतं? कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. ओके, आता ही पहिली वेव्ह घेतली. सांगा y1 बार. जेव्हा त्या वेव्हच्या इक्वेशनमध्ये ही टर्म असते तेव्हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. त्यात मायनस टर्म आहे म्हणजे याचा अर्थ कुठल्या डायरेक्शनला प्रोग्रेस होत आहे? सांगा. निगेटिव्ह एक्स एक्सिस की पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह एक्स एक्सिस. पॉझिटिव्ह एक्स एक्सिस असेल तर मायनस साईन येतं आणि निगेटिव्ह एक्स एक्सिस असेल तर प्लस साईन येतं. म्हणजे इथं डायरेक्शनच समजतं, लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. आवाज नको आहे प्लीज. ओके, दुसरी वेव्ह घेतली y2 बार इज इक्वल्स टू ए, इथे किती असतं? साइन 2 पाय, बोला, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. करेक्ट आहे? येस. याला म्हणू आपण निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, याला म्हणू आपण निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, हे कसं काय समजतं माहिती आहे का? मी म्हणतो म्हणून नाही आहे, सगळं सेम आहे. साधी गोष्ट आहे. तुम्ही A1 A2 T1 T2 लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 घेऊ शकत नाही, कारण की आपली कंडिशन आहे की दोन्ही वेव्ह कशा असल्या पाहिजे? एक्झॅक्टली आयडेंटिकल. एक्झॅक्टली आयडेंटिकलची कंडिशन सांगितली होती. दोघांची ॲम्प्लिट्यूड काय पाहिजे? सेम. दोघांचा पिरियड काय पाहिजे? सेम. दोघांची वेव्हलेंथ काय पाहिजे? सेम. दोघांचा पाथ सुद्धा काय पाहिजे? सेम. बट एक्झॅक्टली अपोजिट इन डायरेक्शन. हे बा, मायनस साइन आहे म्हणजे पॉझिटिव्ह एक्स आणि प्लस साइन आहे म्हणजे निगेटिव्ह एक्स. बस हे समजतं. अशा दोन वेव्हचा आपल्याला ॲक्सिडेंट करून आणायचा आहे. सो रिझल्टंट वेव्ह वाय बार इज इक्वल्स टू किती असतं? y1 बार प्लस किती असतं? y2 बार. चला मग सांगा बरं काय करणार? सो गाईज y बार इज इक्वल्स टू किती असतं? y1 बार, बोला, इथे किती असतं? ए साइन 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन किती? लॅम्बडा प्लस इथे किती असतं? ए साइन, आवाज नको आहे रे, 2 पाय, बोला, स्मॉल टी अपॉन किती असतं? कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. येस. ओके, लक्षात ठेवा. मायनस आणि प्लस. आता काय करायचं बाळांनो? वाय बार काय करायचं बघा. हां, वाय बार इज इक्वल्स टू दोघांमध्ये ए कॉमन काढला तर किती वेळ सांगा? साइन ऑफ 2 पाय इन ब्रॅकेट, बोला, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन किती असतं? लॅम्बडा प्लस, ओके, साइन ऑफ इथे किती असतं? 2 पाय, बोला, स्मॉल टी अपॉन किती असतं? कॅपिटल टी प्लस किती असतं? एक्स अपॉन लॅम्बडा. ब्रॅकेट गेट्स क्लोज. ओके, आणि हा ब्रॅकेट सुद्धा क्लोज झाला. एका ठिकाणी मायनस साइन आली आणि एका ठिकाणी प्लस साइन आली. इज इट क्लिअर? येस. ओके, आता काय करायचं बोला. हां, वाय बार इज इक्वल्स किती असतं? ए साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला काय असतो? व्हॉट इज साइन सी प्लस साइन डी? बोला बाळांनो, मला हे सांगा. व्हॉट इज साइन सी प्लस साइन डी? कमॉन. हां, साइन सी प्लस किती असतं? साइन डी, बोला, 2 येतो. पहिला अँगल सी प्लस डी बाय 2 येतो. दुसरा अँगल सी मायनस डी बाय 2 येतो. हां, साइन साइनमध्ये प्लस साइन असेल तर पहिले काय येतं? साइन, आणि नंतर काय येतं? कॉस. ओके, लक्षात ठेवा. सो गाईज वाय साइन सी, लक्षात ठेवा, साइन सी याला सी म्हणायचं आणि हा साइन डी याला डी म्हणायचं. ओके, सो साइन सी प्लस साइन डी म्हणजेच काय असतं बाळांनो? लक्षात ठेवा. हां, सो वाय बार इज इक्वल्स टू किती असतं? ए, इथं कोण आहे? 2, सी प्लस डी बाय 2, सी प्लस डी बाय 2. सांगा सी ची व्हॅल्यू किती असतं? बोला, 2 पाय इन ब्रॅकेट, बोला, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. थांबा, सी प्लस डी इथे असतं 2 पाय, ओके, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. बरोबर आहे? येस. हे झालं सी प्लस डी बाय 2. समजताय? हा झाला कम्प्लीट अँगल. समजून घ्या रे बाळांनो, मोठं डेरिव्हेशन आहे. ओके, लक्षात ठेवा. ए आहे साइन सी प्लस साइन डी म्हणजे 2 येणार. येस. ओके,
सी प्लस डी बाय टू, दिस इज सी, दिस इज डी, सी प्लस डी बाय टू. ओके, इंटू काय येणार सांगा बोला, हे पहा 2 इंटू साइन सी प्लस डी बाय टू. ओके, इंटू काय येतं कॉस, बोला सी प्लस डी की सी मायनस डी, सी मायनस डी. हे पहा सी आहे आणि हे पहा डी आहे. आता मी हे काढून घेतो, लक्षात ठेवा, चालेल. ओके, सी मायनस डी बाय टू सांगा, सी मायनस डी बाय टू मध्ये काय करायचं बाळांनो, हां इथं असतं 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. येस, सी मायनस किती असतं 2 पाय इन ब्रॅकेट, बोला स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस किती असतं एक्स अपॉन लॅम्बडा, बरोबर आहे. येस, सी मायनस डी डिवायडेड बाय किती असतं 2 आणि ब्रॅकेट गेट्स क्लोज, ब्रॅकेट गेट्स क्लोज. ओके, 2 साइन सी प्लस डी बाय 2 साइन कॉस सी मायनस डी बाय 2. सो वाय बार इज इक्वल टू किती असतं सांगा 2 इंटू ए किती असतं ट्वाइस ए, इथे किती असतं साइन इन ब्रॅकेट, चला किंवा साइन इन ब्रॅकेट. इथं काय करायचं, चला ब्रॅकेट ओपन करा. मला हे सांगा ही टर्म आणि काय करायचं ही टर्म, या दोन्ही टर्ममधनं 2 पाय कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बोला, स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. लक्षात ठेवा, ब्रॅकेट गेट्स क्लोज अपॉन इथे किती असतं 2. ओके, इन ब्रॅकेट इथे किती असतं बोला कॉस, थांबा रे. ओके, मला हे सांगा 2 पाय कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. लक्षात ठेवा मायनस, ओके स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी प्लस मायनस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. ब्रॅकेट गेट्स क्लोज अपॉन काय करायचं सांगा 2 पाय, सॉरी 2 ब्रॅकेट गेट्स क्लोज. लक्षात द्या ना, 2 पाय कॉमन काढला तर स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. आता एक लक्ष द्या बाळांनो, मला हे सांगा सरळ समजतं 2 2 गेट्स कॅन्सल, सरळ समजतं 2 2 गेट्स कॅन्सल. लक्ष द्यायचं इकडे. ओके, सो वाय बार इज इक्वल टू किती असतं सांगा ट्वाइस ए इंटू किती असतं साइन, आवाज नको आहे प्लीज. हां, मला हे सांगा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस एक्स अपॉन लॅम्बडा गेट्स कॅन्सल आणि राहिलंच काय माझ्याजवळ, आता सांगा दोघांचा बेस काय सेम, तर न्यूमरेटरची काय करायची ॲडिशन. तर काय राहिलं सांगा, हा बाहेर पाय आहे. ओके, आणि तर काय राहिलं सांगा 2t बाय कॅपिटल टी, दोघांचा बेस सेम आहे तर न्यूमरेटरची काय करायची ॲडिशन इंटू किती असतं कॉस ऑफ. ओके सांगा, ओके बाळांनो स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस मायनस गेट्स कॅन्सल. आता बाळांनो मला हे सांगा इथं काय राहिलं सांगा, हां इथे पाय आहे. येस, ओके बाकी तर काय राहिलंच नाही इथं बघा, समजा पाय राहिला आहे इथे बघा, दोघांचा बेस काय सेम, कोण आहे सांगा लॅम्बडा. मग राहिलं काय मायनस एक्स, बोला मायनस एक्स की मायनस ट्वाइस एक्स, मायनस ट्वाइस एक्स. दोघांचा बेस लॅम्बडा आहे, मायनस एक्स मायनस किती असतं बाळांनो ट्वाइस एक्स, मायनस काय असतं ट्वाइस एक्स. इज दॅट क्लिअर. बघा ना इथं दोघांचा बेस सेम आहे टी, तर स्मॉल टी प्लस स्मॉल टी 2t. इथं दोघांचा बेस सेम आहे लॅम्बडा, तर मायनस एक्स सांगा मायनस वन किती असतं -2 ना. सो -1 x मायनस 2x अपॉन लॅम्बडा. खतम खतम. ओके, सो वाय बार इज इक्वल टू किती असतं बाळांनो ट्वाइस ए इंटू किती असतं साइन ऑफ. ओके, इथे किती असतं 2 पाय इंटू स्मॉल टी डिवाइड बाय कॅपिटल टी. येस, पाय इंटू 2t म्हणजे 2 पाय इंटू, हां इथं काय करायचं कॉस ऑफ पाय इंटू मायनस 2 पाय एक्स अपॉन किती असतं बाळांनो लॅम्बडा. येस, पाय इंटू मायनस 2x इज मायनस 2 पाय एक्स, पाय इंटू मायनस 2x बघा ना, पाय इंटू मायनस 2x म्हणजे मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. बरोबर आहे. येस, आता काय इक्वेशन तयार झालं सांगा, बोला रिझल्टंट वेव्हचं काय इक्वेशन तयार झालं. सो रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन तयार झालं वाय बार इज इक्वल टू ट्वाइस ए. तुमच्या माहितीसाठी ओके बाळांनो, पहिले आहे साइन आणि नंतर कोण आहे कॉस, तर मी कॉसची टर्म पहिले लिहितो नंतर साइनची टर्म नंतर लिहितो. ओके, किंवा चला राहू द्या पुढच्या स्टेपमध्ये करू. साइन 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी. ए इथं असतं साइन, इथं असतं बाळांनो 2 पाय इंटू स्मॉल टी डिवाइड बाय किती असतं कॅपिटल टी. आणि कॉस ऑफ काय सांगा बरं तुम्ही छोकऱ्यांनो, तुम्ही हे शिकले कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजेच कोण असतं बोला कॉस थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा, म्हणजे कॉसचा अँगल निगेटिव्ह जरी असेल, कॉसचा अँगल निगेटिव्ह जरी असेल तरी आन्सर काय येतं पॉझिटिव्ह. हां, कॉस ऑफ मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, मग कॉस ऑफ मायनस थिटा इज ओनली अ कॉस थिटा. सो इथे लिहायचं 2 पाय एक्स अपॉन किती असतं लॅम्बडा. लक्षात ठेवा. ओके, कॉसचा अँगल निगेटिव्ह जरी असेल तरी आन्सर काय लिहायचं बोला पॉझिटिव्ह. काय लिहायचं बोला पॉझिटिव्ह. ओके, बिकॉज कॉस ऑफ मायनस थिटा इज अ कॉस थिटा. आता मी काय करतो वाय बार इज इक्वल टू किती असतं ट्वाइस ए इंटू करतो कॉस ऑफ, इथे लिहायचं 2 पाय एक्स अपॉन किती असतं लॅम्बडा आणि इंटू इथे काय करतो साइन ऑफ, इथे लिहितो 2 पाय इंटू स्मॉल टी डिवायडेड बाय काय असतं कॅपिटल टी. येस सर, हे केल्याने काय झालं. आता काय झालं म्हणजे काय तुम्हाला समजतंय मी का बरं असं केलं. शेवटी टर्म प्रॉडक्टमध्ये आहे, पहिले कॉस लिहा नंतर साइन, असं का लिहिलं सांगा बरं. असं का बरं लिहिलं असेल ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी. मला हे सांगा बाळांनो, साधी गोष्ट आहे. ओके, ही माझी पहिली प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, ही माझी दुसरी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. सांगा बरं फर्स्ट प्रोग्रेसिव्ह वेव्हची ॲम्प्लिट्यूड काय ए ए, दुसऱ्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची ॲम्प्लिट्यूड किती आहे ए. मी तुम्हाला सांगितलं होतं ॲम्प्लिट्यूडची पोझिशन काय असते. सांगा ॲम्प्लिट्यूडची पोझिशन काय असते. इक्वल टू साइन आणि साइन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या, इक्वल टू साइन आणि साइन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी ॲम्प्लिट्यूड असते. पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे, दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे, दोघांची रिझल्टंट वेव्ह तयार झाली
तर रिझल्टंट वेव्ह तयार झाली. हे रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन आलं. दिस द इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह. सांगा मग रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड काय, बोला. समजलंय का? अँप्लिट्यूड काय असते? इक्वल टू साईन नंतर साईन ट्रिग्नोमेट्रीच्या जे काय असेल त्याला अँप्लिट्यूड म्हणतो आपण, लक्षात ठेवा. दिस द अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. कोणाची अँप्लिट्यूड आहे सांगा? रिझल्टंट वेव्हची. समजलंय? मग ती मोठी असू द्या छोटी असू द्या. काही लोक काय म्हणतात पहिल्या वेव्हची आहे दुसऱ्या वेव्हची आहे रिझल्टंट वेव्हची टॉईस आहे. नाही, इक्वल टू साईन नंतर आणि साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी. त्यामुळे मला काय करायचं आहे? साईन तिकडे फेकायचा आहे आणि अख्खी टर्म इकडे आणायची. साईन तिकडे फेकला मग मधात फसवायची आहे टर्म. मग इक्वल टू साईन नंतर आणि साईनच्या आधी ही सगळी कोण आहे सांगा? रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे. कोण आहे? रिझल्टंट अँप्लिट्यूड. सो गाईज वाय बार इज इक्वल्स टू रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असतं? ए. काय असतं बोला? ए इंटू काय करायचं बाळांनो? इथे लिहू शकता साईन ऑफ, इथं असतं 2 पाय इंटू स्मॉल टी डिवायडेड बाय काय असतं? कॅपिटल टी. येस, दिस इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आवाज नको आहे बघा. वाय बार इज इक्वल्स टू कॅपिटल ए इंटू साईन ऑफ 2 पाय इंटू स्मॉल टी डिवाइड बाय कॅपिटल टी. आता लक्ष द्या, इथे लिहितो बघा. दिस इज रिझल्टंट वेव्ह. कुठली वेव्ह आहे सांगा? रिझल्टंट वेव्ह आहे. सांगा मी किती वेव्हची ॲडिशन केली? बोला, किती वेव्हची ॲडिशन केली? 1 की 2? कुठल्या 2 वेव्हची ॲडिशन केली? नॉर्मल वेव्ह की प्रोग्रेसिव्ह वेव्ह? तुम्हाला कसं काय समजली ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे? या दोन्ही वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. कसं काय समजलं? कारण त्या दोन्ही वेव्हच्या इक्वेशनमध्ये ही टर्म्स आहे. ही टर्म प्रेझेंट आहे, भले प्लस मायनस काय असू द्या, ही टर्म प्रेझेंट आहे. म्हणजे डोळे झाकून सांगायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. हो म्हणा? येस. तर ही वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, ही वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. दोघांची ॲडिशन झाली, रिझल्टंट वेव्ह तयार झाली. करेक्ट आहे? रिझल्टंट वेव्ह तयार झाली. पण आता रिझल्टंट वेव्ह प्रोग्रेसिव्ह आहे की नाही चेक करू. सांगा, ही जी रिझल्टंट वेव्ह तयार झाली या वेव्हच्या इक्वेशन म्हणजे ती टर्म आहे का सांगा बरं? स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा असं आहे का सांगा? प्लस हे चालेल मायनस चालेल. आहे का? आहे का? आहे काय? नाही. माहितलं हां. धिस वेव्ह, वेव्ह म्हणजे इक्वेशन, डज नॉट कंटेन धिस वेव्ह, ही वेव्ह म्हणजे इक्वेशन डज नॉट कंटेन ओके द टर्म. सांगा कुठली टर्म? स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस किती असतं? एक्स अपॉन लॅम्बडा. ही वेव्ह ती टर्म कंटेन करत नाही. म्हणजे या वेव्हच्या इक्वेशनमध्ये ती टर्म नाही. जर का ती टर्म नसेल तर तुम्ही सांगू शकता हेन्स इट इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इट इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ही कुठली वेव्ह नाही आहे? प्रोग्रेसिव्ह. आणि तुम्हाला समजायला पाहिजे प्रोग्रेसिव्ह नाही म्हणजे कुठली आहे सांगा? स्टेशनरी आहे. त्याचं रिझन सांगतो. आयुष्यात दोनच गोष्टी असतात. एक तर माणसाचा काय होतो? प्रोग्रेस सुरू होतो, नाहीतर माणूस काय होतो? स्टेशनरी. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला शिकायला घातलं तुमच्या घरच्यांनी KG1 KG2 बालवाडी काय असेल तुमची, UKG अप्पर KG अंबर क्लास ओके. सँटीचे नाव एवढे घाणघाण देतात ओके. हां, असं करत करत पहिली दुसरी तिसरी चौथी आणि नंतर 12वीत तुम्ही ठरवलं की आता शिक्षण सोडायचं. शिक्षण सोडायचं म्हणजे काय? एक तर तुम्ही आयुष्यात प्रोग्रेस होऊ शकता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर, नाहीतर यू कॅन क्यूट. क्यूट केलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्टेशनरी. तुम्ही वापस जाऊ शकता का? नाही, मी 12वी शिकलो तर मला डबल 11वीत जायचं आहे. इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल? तुम्ही 10वी पास झाले तुम्ही 9वीत बसू शकता काय? नाही. तुम्हाला वॉचमनच हाकलून देईल शाळेचा. समजलं? मागे जाऊ शकत नाही. दोनच गोष्टी असतात, एक तर प्रोग्रेस व्हा नाहीतर स्टॉप व्हा. स्टॉप व्हा म्हणजे ॲट्रेस्ट. ॲट्रेस्ट म्हणजे कुठली वेव्ह? स्टेशनरी वेव्ह. म्हणून बघा या इक्वेशनमध्ये ही टर्म नाही आहे. हे तर पहिले सगळ्यात पहिले म्हटलं ही रिझल्टंट वेव्ह आहे. त्यानंतर म्हटलं धिस इक्वेशन डज नॉट कंटेन द टर्म. टर्म नाही म्हणजे इट इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह नाही म्हणजे कुठली आहे? स्टेशनरी वेव्ह. हेन्स इट इज अ स्टेशनरी वेव्ह. हेन्स इट इज अ बोला स्टेशनरी वेव्ह. थांबा. हेन्स इट इज अ स्टेशनरी वेव्ह. कुठली वेव्ह आहे सांगा? स्टेशनरी वेव्ह आहे. आता एक लक्ष द्या. म्हणजे हे झालं पूर्ण डेरिव्हेशन कुणाचं सांगा? स्टेशनरी वेव्ह. त्याच्या आधी जी मी 15-20 मिनिटं बडबड केली होती ते मी थेरॉटिकल सगळं बडबड केली होती. ही थेरॉटिकल आहे की मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवलं आहे? मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवलं. बरं, स्टेशनरी वेव्हची डायग्राम ऑर्डर मी तुमच्या डोळ्यासमोर दिली आहे बाई. स्टेशनरी वेव्ह असते ओके. आता थोडं याच्यावर डिटेल, ते डेरिव्हेशन संपलं नाही आहे ओके. किंजल लक्ष दे बाळा ओके. आता स्टेशनरी वेव्ह ही स्टेशनरी वेव्ह असते. आता मी सांगतो स्टेशनरी वेव्हमध्ये काय काय गोष्टी असतात बाळांनो. ही सगळी डायग्राम स्टेशनरी वेव्हची आहे. स्टेशनरी वेव्हमध्ये जे पॉइंट्स बघा रे, हा स्टेशनरी वेव्हमध्ये दोज पॉइंट्स विच आर ॲट मीन पोझिशन, जे पॉइंट्स मीन पोझिशनला असतात बघा, हे सगळे पॉइंट मीन पोझिशनला आहे बरोबर. स्टेशनरी वेव्हमध्ये जे पॉइंट्स मीन पोझिशनला असतात
ओके, दीज पॉईंट्स आर कॉल्ड ॲज नोड्स. काय म्हणतात सांगा? नोड्स. ओके, जसं बाळांनो ओके बीट्समध्ये काय असतं सांगा? वॅक्सिंग अँड वॅनिंग. काय असतं बोला? वॅक्सिंग अँड वॅनिंग. तसं इथं असते नोड्स अँड अँटी नोड्स. तिथं बोलले होते वॅक्सिंग मॅक्सिमम इंटेन्सिटी, ओके, वॅनिंग मिनिमम इंटेन्सिटी. इथं असतं अँटीनोड. अँटीनोड म्हणजे असतं मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. अँटीनोड्स म्हणजे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे समजते का? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. ओके, मीन पोझिशनपासून जेवढा दूर गेला तेवढे अँटीनोड्स तयार झाले. मीन पोझिशनपासून जेवढा दूर गेला तेवढे अँटीनोड्स तयार झाले. सो अँटीनोड्स आर अ पॉईंट ऑफ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड, लक्षात ठेवा. अँड नोड्स आर अ पॉईंट ऑफ काय असतं? मिनिमम ॲम्प्लिट्यूड, लक्षात ठेवा. नोड्स आर अ पॉईंट ऑफ ॲम्प्लिट्यूड की मिनिमम ॲम्प्लिट्यूड? मिनिमम. अँड अँटीनोड्स आर अ पॉईंट ऑफ काय? मिनिमम की मॅक्सिमम? मॅक्सिमम. आता लक्षात द्या, हे आता आपल्याला तयार करायचं आहे. आता पुढचे 15 मिनटं फार महत्त्वाचे. हां, समजलं? रिझल्टंट वेव्ह ही स्टेशनरी वेव्ह आहे. ओके, आता लक्षात ठेवा बाळांनो, इथं सरळ लिहू शकता वेअर ही जी ॲम्प्लिट्यूड आहे ती रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडला आपण काय सांग? इक्वल टू साईन नंतर आणि साईन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधी ही असते ॲम्प्लिट्यूड. मग कॅपिटल एची व्हॅल्यू किती आहे सांगा? टॉईस ए इंटू किती आहे बोला? कॉस ऑफ. आणि ती किती असतं सांगा? 2πx अपॉन किती असतं? लॅम्बडा. कॅपिटल ए इज इक्वल्स टू टॉईस ए कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा. बघा ना, कम्पेअर करा ना. वाय बारच्या ठिकाणी वाय बार, इक्वल टूच्या ठिकाणी इक्वल टू, साईनच्या ठिकाणी साईन. बस, मग हा जो टॉईस ए कॉस ऑफ असतो हा झाला कॅपिटल ए. दॅट इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. कोणा सांगा? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट आवाज नको आहे, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड आवाज नको आहे. हां, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. समजलं आहे सगळ्यांना? येस. ओके, आता इकडे लक्ष द्या बाळांनो, तुमची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय आली? येस, कॅपिटल ए इज इक्वल्स टू टॉईस ए इंटू कॉस ऑफ, इथं आलं 2πx अपॉन काय आलं? लॅम्बडा. येस, ही झाली रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. कॅपिटल ए इज इक्वल्स टू टॉईस ए कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा. ओके, नेक्स्ट आता काय करायचं? सगळ्यात फर्स्ट अँटीनोड. हां, अँटीनोड्स. अँटीनोड्स आर डिनोटेड बाय कॅपिटल ए. कशा डिनोट केलं जातं सांगा? कॅपिटल ए. सांगा अँटीनोड्स काय असतं? द पॉइंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन? मॅक्सिमम व्हायब्रेशन. ओके, अँटीनोड्स काय असतात बोला? द पॉइंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन. मॅक्सिमम व्हायब्रेशन. द पॉइंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन त्यालाच ऑर मध्ये म्हणू शकतात. थांबा रे 2 मिनटं. द पॉइंट ऑफ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. मॅक्सिमम काय सांगा? ॲम्प्लिट्यूड. लक्ष द्या, द पॉइंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन म्हणा किंवा पॉइंट ऑफ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड म्हणा. ओके, आता लक्षात ठेवा, मला ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम पाहिजे. लक्ष द्या, हे बघा ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम पाहिजे. सांगा ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय आहे? ए की टॉईस आहे? टॉईस आहे. मग ती ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम किती असेल हे आपण शिकलो आहे बघा बीट्समध्ये. हा टॉईस आहे तर कॉन्स्टंट आहे. मग राहिला प्रश्न कॉस्टची व्हॅल्यू. कॉस्टची व्हॅल्यू काय लागेल? मिनिमम की मॅक्सिमम? मॅक्सिमम. सांगा कॉस्टची व्हॅल्यू मॅक्सिमम काय असते बोला? 1 की +-1? +-1. हे मी बीट्समध्ये शिकवलं आहे तुम्हाला वॅक्सिंगमध्ये. आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे कॉस्टची व्हॅल्यू मिनिमम किती असते बोला? 0. किती असते बोला? 0. तर कॉस्टची व्हॅल्यू मॅक्सिमम असते +-1. किती असतं? +-1. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल्स टू टॉईस ए इंटू +-1 म्हणजे +- टॉईस ए. टॉईस ए इंटू 1 टॉईस ए आणि +-. से येस? येस. मग आता इकडे लक्ष द्या. ओके, कॅपिटल एची व्हॅल्यू किती आहे? कुणाजवळ तुमच्याजवळ नोट्स आहे का बीट्सच्या? बघा बरं, जा काढा. बीट फ्रिक्वेन्सीचा डेरिव्हेशन काढा. चला लवकर, फास्ट. पार्ट 1च्या नोट्समध्ये आहे बघा, बीट फ्रिक्वेन्सीचा डेरिव्हेशन काढा लवकर, फास्ट. हे बाई दिला आहे वॅक्सिंग लिहिलं आहे तिथं. फक्त तिकडे वॅक्सिंग असते, इथं अँटीनोड्स आणि नोट्स असतात. लक्षात ठेवा स्टेशनरीवर. बघा, ए इज इक्वल्स टू टॉईस ए +-1 हो की नाही? येस. आणि तिकडे नोडला 0 दिलं असेल बघा. कुठे आहे नोड? अरे बा, नोटसाठी काढलंच नाही. सुंदर, नोटसाठी काढलं आहे ना? हां, कुठं असं अर्धवट काढत असतात का? एकाच ठिकाणी लिहायचं सगळं. नोटसाठी 0 असते बघा. आहे का? बघा आहे. ओके, आता इकडे बघा. ए थांबा, इथं अँटीनोड्स आहे तर +- टॉईस आहे. 2 मिनटं थांबा. आता लक्ष द्या. सांगा एचं इक्वेशन काय? बोला एचं इक्वेशन. कमान सांगा एचं इक्वेशन काय? बोला टॉईस ए इंटू कॉस ऑफ, इथं काय करायचं बोला? 2πx अपॉन किती असतं? लॅम्बडा इज इक्वल्स टू +- ए इज इक्वल्स टू किती असतं? +- टॉईस ए. आवाज नको आहे रे. कॅपिटल एच व्हॅल्यू आहे टॉईस ए इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा +- टॉईस ए. सो गाईज टॉईस ए कॅन्सल. मल्टिप्लायची टर्म डिवाइड मध्ये लिहायची. येस. ओके, आता इथं काय करायचं? कॉस ऑफ, इथं काय करायचं सांगा? 2πx अपॉन किती असतं? लॅम्बडा. कॉस ऑफ 2πx अपॉन किती असतं? लॅम्बडा. इथं काय करायचं बोला? +-1 मल्टिप्लायची टर्म डिवाइड मध्ये. सो कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स टू +-1.
आणि मी शिकवलं आहे सांगा तुमच्या तेव्हा पाठ करून घेतलं होतं. जेव्हा कॉस थीटाची व्हॅल्यू +1 असते थीटा काय असतो इवन पाय. जेव्हा कॉस थीटाची व्हॅल्यू -1 असते तेव्हा थीटा काय असतो ऑड पाय. आणि जेव्हा +-1 असते सांगा इवन पाय ऑड पाय की ऑल पाय. ऑल पाय. लक्षात ठेवा सांगितलं होतं. ओके सो थीटा इज इक्वल्स टू कंपेअर जर केला तर थीटा इज इक्वल्स टू किती असतं 2π अपॉन किती असतं लॅम्बडा इज इक्वल्स टू ऑल पाय म्हणजे किती असतं 0 पाय 2π 3π 4π आणि ते किती असतं 5π. ओके थीटा इज इक्वल्स टू 2π अपॉन लॅम्बडा 0π 2π 3π 4π दॅट डॅश किती असतं सांगा 5 की 5π 5π. मग सांगा त्यात पहिली गोष्ट लक्ष द्या. समजलं आहे हे सगळं शिकवलेलं आहे मी. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये सगळं झालं आहे. तिच्याकडे बघून काही फायदा नाही आहे. अभ्यास नाही आहे. सगळं शिकवलं आहे. ज्यांच्यावर नोट्स आहे बघा नोट्समध्ये लिहून आहे त्या डेरिव्हेशनमध्ये सगळं लिहून आहे. ओके लक्षात ठेवा जेव्हा +-1 असते तेव्हा काय असतं इवन पाय ऑड पाय की ऑल पाय. ऑल पाय 0π 2π 3π 4π 6π सगळे पाय असतात. आता यातले आपल्याला 5 ते 6 पाय घ्यावं लागणार आहे. लक्षात ठेवा. ओके सांगा पहिला घेऊ बोला इकडे लक्ष द्या. 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू पहिली घेतली 0 2 मिनिटं थांबा. 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू घेतली पाय. नंतर बोला काय करायचं 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू घेतली सांगा ओके 2π बरोबर आहे. नंतर बघा मला प्रत्येक केसमध्ये x काढायचा आहे. सांगा x ची व्हॅल्यू किती येईल बोला. 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू 0 पाय 2π. ओके पुन्हा घेऊ आपण 2 मिनिटं थांबा. सगळ्या व्हॅल्यू घ्यायची आपल्याला कमीत कमी 5-6 व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू काय घेतली सांगा 3π. येस 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू घेतली आपण 4π. येस 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू घेतली आपण 5π. येस चला बोला आता काय करायचं सांगा x ची व्हॅल्यू किती येईल सांगा 0 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय किती असतं 2π. सो x ची व्हॅल्यू किती झाली 0 इंटू एनिथिंग किती असतं 0. सांगा कोण x आहे की x1 आहे बोला x1. 0 इंटू एनिथिंग 0. समजलं आहे की नाही. पहिला अँटीनोड तयार झाला कारण की मी कोणासाठी लिहित आहे सांगा नोड की अँटीनोड. अँटीनोड सांगा अँटीनोड सारा पॉईंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन. मॅक्सिमम. गरम होत आहे का रे AC पाहिजे बरं ठीक लक्ष द्या झाला. दुसरा अँटीनोड सांगा बरं x ची व्हॅल्यू किती येईल सांगा x इज इक्वल्स टू किती येईल मला पाय इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय किती असतं 2 की 2π गेट्स कॅन्सल. सो x इज इक्वल्स टू किती असतं लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2. 2 मिनिटं. x इज इक्वल्स टू किती असतं 2π इंटू लॅम्बडा मल्टिप्लायची टर्म 2π असतं गेट्स कॅन्सल. सो x इज इक्वल्स टू किती असतं लॅम्बडा. येस x4 बघा काय करायचं इथं असतं 3π 3π. सो x इज इक्वल्स टू किती असतं 3π इंटू किती असतं लॅम्बडा डिवायडेड बाय 2π. ओके पाय गेट्स कॅन्सल. इथे किती असतं सांगा 3π की 3π बाय 2. अरे बोला लवकर हां 3 लॅम्बडा बाय 2 लक्षात ठेवा. आणि ते किती आहे सांगा x4. नंतर इथे x ची व्हॅल्यू किती असतं बोला 4π इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय किती असतं 2π. येस सो x5 ची व्हॅल्यू किती असतं गेट्स कॅन्सल बोला 2 लॅम्बडा. नंतर x इज इक्वल्स किती असतं बोला 5π इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय किती असतं 2π. ओके पाय गेट्स कॅन्सल. सो x6 इज इक्वल्स किती असतं 5 की 5 लॅम्बडा 5 लॅम्बडा. एवढी गरज 5/2 लॅम्बडा. बरं ठीक आहे चला 2 लॅम्बडापर्यंत सफिशियंट आहे राहू दे. सांगा हे कोणासाठी काढली नोड की अँटीनोड. नोड की अँटीनोड सांगा. अँटीनोड सारा पॉईंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन मॅक्सिमम व्हायब्रेशन. चला आता काय काढायचं सांगा अँटीनोड की नोड्स. नोड्स सांगा नोड्समध्ये पॉईंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन की मिनिमम मॅक्सिमम अँप्लिट्यूड की मिनिमम अँप्लिट्यूड मिनिमम अँप्लिट्यूड. आता लक्ष द्या लक्ष द्या. सेकंड थांबा. नोड्स मी एकच गोष्ट सांगताय जेव्हा तुम्ही बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन केलं तेव्हा काय तयार झाले नोड्स अँटीनोड्स तयार झाले की वॅक्सिंग वॅनिंग. आणि इकडे काय तयार झाले नोड्स अँटीनोड. बस एवढाच आहे. तिकडे वॅक्सिंग म्हणजे काय मिनिमम इंटेन्सिटी की मॅक्सिमम इंटेन्सिटी. आणि इकडे अँटीनोड म्हणजे मॅक्सिमम अँटीनोड म्हणजे मॅक्सिमम आणि नोड म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी मिनिमम व्हायब्रेशन मिनिमम अँप्लिट्यूड. लक्ष द्या
नोट्स म्हणजे कॅपिटल एन. थांबा, काय असतं मिनिमम. आवाज नको आहे बघा. मिनिमम व्हायब्रेशन, आवाज नको आहे. मिनिमम व्हायब्रेशन म्हणजे असतं मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड, आवाज नको आहे. मिनिमम व्हायब्रेशन म्हणजे मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ओके, म्हणजे जिथं ॲम्प्लिट्यूड किती असतं मिनिमम, आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आहे बोला 0. बघा तिथं वॅनिंगमध्ये 0 लिहिलं असेल बघा, आहे का. येस. मग कॅपिटल एची व्हॅल्यू किती आहे बोला. कॅपिटल एची व्हॅल्यू आहे टॉईस ए इंटू कॉस ऑफ, इथं असतं 2πx अपॉन किती असतं लॅम्बडा इज इक्वल्स टू किती असतं 0. टॉईस ए इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. बघा कॅपिटल एचा फॉर्म्युला काय. कॅपिटल एचा फॉर्म्युला तिथं नाही आहे, ते वॅनिंगचं नाही, इकडलं डेरिव्हेशन बघायचं आहे. ओके, बघा कॅपिटल एचा फॉर्म्युला काय पुढे बघ. हां, कॅपिटल एचा फॉर्म्युला आहे बघा रे. ए कॅपिटल एचा फॉर्म्युला टॉईस इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा आहे का. येस. बघा मला एक्स व्हॅल्यू काढायची, हा खाली जाईल. सो कॉस ऑफ 2πx अपॉन किती असतं लॅम्बडा इज इक्वल्स टू 0 डिवाइड बाय किती असतं टॉईस ए. सो गाईज लक्ष द्या, इट्स असतं कॉस ऑफ येस 2πx अपॉन लॅम्बडा. हां, 0 डिवाइड बाय एनिथिंग 0. सो कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स टू 0. सो थिटाची व्हॅल्यू किती असतं बोला 2πx अपॉन किती असतं लॅम्बडा. आणि सांगा कॉसची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगलला असते. कॉसची व्हॅल्यू 0. अरे शिकवलं आहे सगळं यार मी तेव्हा. सांगा कॉसची व्हॅल्यू 0. कम्पेअर कर ना, थिटाची व्हॅल्यू 2πx अपॉन लॅम्बडा, आणि बघा कॉसची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगलला असतो. ऑड पाय, इवन पाय, ऑल पाय की बाय 2 वाला पाय. बाय 2 वाला पाय. बाय 2 वाला पाय कुठला असतो सांगा बोला. पाय बाय 2. हां, 3 पाय बाय 2. हां, 5 पाय बाय 2. हां, 7 पाय बाय 2. हां, 9 पाय बाय 2. दॅट इज बाय 2 वाला पाय. असा पाय ज्याच्या खाली कोण आहे 2. खाली जर 2 असेल तर वर कुठले पाहिजे इवन की ऑड. ऑड म्हणजे डिवाइड होणार नाही. चालेल. आता चला, जसे आपण 1 2 3 4 5 काढलेत तसे याचे 5 व्हॅल्यू काढा. पण त्या सगळ्या व्हॅल्यू एक्स्ट्रा काढायच्या. पण कोणाच्या अँटी नोटच्या की नोटच्या. आता आता आणि पहिले कोणाच्या काढल्या अँटी नोट्स. आता लक्ष द्या. सगळ्यात पहिले थिटा 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू पाय बाय 2. चला रफ पेज घ्या आणि मला सॉल्व करून दाखवा. एक्स व्हॅल्यू इकडे तिकडे सरकवा. चला लवकर. हां, नंतर 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 3 पाय बाय 2. चला लवकर. नेक्स्ट 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 5 पाय बाय 2. येस. नेक्स्ट. हां, 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 7 पाय बाय 2. येस. 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू किती असतं 9 पाय बाय 2. येस. अँड 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू किती असतं 11 पाय बाय 2. एवढी काय गरज नाही 11 पाय बाय 2, बस 5 व्हॅल्यू मोर दॅन सफिशियंट. चला बोला एक्स व्हॅल्यू काय आहे तर रफमध्ये करा लवकर. सांगा व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ एक्स. एव्हरीवन कम ऑन. बोला. ए बोल ना, बोल लवकर. पाय बाय 4 नाही, तुला एक्सची व्हॅल्यू काढायला लावली. ॲटम शिफ्ट कर ना तिकडे. हां, लॅम्बडा बाय 4. सो एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 4 की लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा बाय 4 म्हणजे x1. चला लवकर. हां, x2 लवकर. अरे या व्हॅल्यू सरकवा ना, कॅन्सल करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना. 3 लॅम्बडा बाय 4. सांगा x3 किती येईल 5 लॅम्बडा बाय 4. सांगा x4 7 लॅम्बडा बाय 4. आवाज नको रे. x5 बोला ना 9 लॅम्बडा बाय 4. थांबा 2 मिनिटं. आता 9 लॅम्बडा बाय 4 आणि x6 काढायची का. ठीक आहे राहू द्या. चालेल. आता एक काम करा, ह्या व्हॅल्यू कोणाच्या झाल्या नोटच्या की अँटी नोटच्या.
नोट्स. ऑल गर्ल्स तुम्ही नोट्सच्या व्हॅल्यू लिहून घ्या चला लवकर. x1 x2 x3 x4 चला नोट्सच्या व्हॅल्यू लिहून घ्या लवकर फास्ट. ऑल गर्ल्स. बॉईज तुम्ही कोणाच्या लिहिता? अँटी नोट्सच्या लिहा. थांबा गर्ल्स तुम्ही नोट्सच्या लिहून घ्या लवकर फास्ट. फक्त व्हॅल्यूज x1 x2 x3 लिहिल्या लवकर गरज पडणार आहे. बॉईज तुम्ही अँटी नोट्सच्या लिहून घ्या चला लवकर फास्ट. आवाज आवाज आवाज. लिहिल्यात लिहिल्यात हां चला आता इकडे बघा. बस शेवटचे 2 मिनिट. हां बाळांनो मला हे सांगा आता आपल्याला स्टेशनरी वेव्ह काढायची आहे बघा. हां आवाज नको आहे रे. सांगा ही लाईन व्हर्टिकल होरिझॉन्टल कशी वाटते? वाटते होरिझॉन्टल? येस. नाही वाटत? कशी पाहिजे मग? वर गेली? नाही मग बरोबर आहे जाऊ दे. थांबा आता एक डिस्टन्स एक फिक्स घ्या. समजा हे डिस्टन्स घेतलं मी. आवाज. हां आवाज नको आहे. हां बोला. चला इथं लिहितो मी 0. इथून डिस्टन्स मेजर करायचं. ही एक्स व्हॅल्यू झाली 0. आवाज. हां थांबा. आता हा जो इंटरवल दिला तो सगळ्यांमध्ये इंटरवल सेम आहे आणि तो इंटरवल λ/4चा असतो. किती बाय 4चा? λ/4. सांगा सगळ्यात पहिली व्हॅल्यू आहे 0. सांगा 0 मध्ये जेव्हा λ/4 ऍड कराल तर आन्सर काय येईल सांगा? λ/4. हां त्या λ/4 मध्ये जेव्हा λ/4 ऍड कराल पुन्हा सांगा किती होईल? लवकर सांगायचं. हां λ/4 मध्ये λ/4 आपला ऍड केला तर बोला ना. हां काय? λ/2 भैताळी हो. 2 λ/4 म्हणतात तर डायरेक्ट डिवाइड करून सांगा ना. 2 λ/4 म्हणजे λ/2. 2 1 जा 2 2 जा. हां हे बा हा झाला λ/2. सॉरी λ/2. थांबा रे. या λ/2 मध्ये लक्ष द्या पुन्हा λ/4 ऍड करा. बोला λ/2 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा किती येईल? 4 λ प्लस 2 λ किती असतं? 6 की 6 λ? 6 λ डिवायडेड बाय 8 म्हणजे किती असतं? 3 λ/4. आवाज नको आहे प्लीज. इट्स 3 λ/4. आवाज नको आहे. हां या 3 λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा किती होईल? बोला. दोघांचा बेस सेम आहे. 3 λ प्लस λ 4 λ इज इक्वल्स किती असतं? λ. आवाज नको आहे. त्या λ मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा किती असतं? 4 λ प्लस λ किती असतं? 5 λ/4. ओके 5 λ/4 लक्ष द्या. आणि त्या 5 λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. किती असतं सांगा? बोला. 6 λ/4 म्हणजे किती असतं? बोला. इट्स 3 λ/2. किती असतं? इट्स 3 λ/2. ओके या 3 λ/2 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा किती होईल? 4 × 3 किती असतं? 12. आणि इथे किती असतं? 2. मग आता 12 प्लस 2 किती असतं? 14. सो 14 λ किती असतं? 8. इथे असतं 7 λ/4. लक्षात ठेवा 7 λ/4 आणि या 7 λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा किती होईल? इट्स 2 λ. 2 λ बरोबर आहे. λ की 2 λ? 2 λ. ओके लक्ष द्या. बघा ना दोघांचा बेस सेम आहे. इंडिक्स ॲडिशन 7 λ प्लस λ 8 λ. 8 λ/4 म्हणजे किती असतं? 2 λ. हो म्हणा. यस. आता हे झाल्यानंतर लक्ष द्या मी काय केलं. इथे मी एक रिजिड सपोर्ट काढला. लक्षात ठेवा. हां रिजिड सपोर्ट म्हणजे टेन्शन मीडियम. येस हे बघा दिस इज कॉल्ड ॲज रिजिड वॉल. आवाज नको आहे. टेन्शन मीडियम. हां आता ऑल बॉईज ऑल गर्ल्स तुम्ही काय बोलले? नोट्स की अँटी नोट्स? नोट्स आर अ पॉइंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन? मिनिमम व्हायब्रेशन. सांगा बरं नोट्स कुठे तयार झाले गर्ल्स? λ/4 ला इथे एक नोट तयार झाला. हां पुढे बोला. हां आणि पुढे 9. पण ठीक आहे चालेल एवढं 7.
हे व्हाईट कलरचे कोण आहे सांगा, अँटी नोड्स की नोड्स, नोड्स. दीज आर अ नोड्स ऑर अ पॉइंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन. थांबा रे शीट. हां गर्ल्स सॉरी बॉईज तुम्ही सांगा अँटी नोड्स कुठे तयार झाले, बोला ना. 0. नोड्स आर अ पॉइंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम, मॅक्सिमम. म्हणजे मीन पोझिशन पासून एक तर वर काढू आपण. हां अँटी नोड्स. हां बोला पुढे. हां λ/2. हां अँटी नोड्स का बरं काढले, कारण की मीन पोझिशन पासून दूर पाहिजे, मॅक्सिमम व्हायब्रेशन. हां लॅम्बडा. थांबा आवाज नको आहे प्लीज. ही लाईन होरिझॉन्टल वाटते का बघा पहिले, वाटते का. जेवढं वर आहे तेवढंच खाली आहे, मीन पोझिशनच्या जेवढं वर आहे एक्स्ट्रीम तेवढंच खाली राहील. हां बोला सांगा काय लिहाल, λ/4. हां बॉईज 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 बॉईज. आपण ग्रीन कलर घेऊ तुमच्यासाठी. आंटी बघा सगळ्या आंट्या इथं तयार झाल्या. आंटी हां आंटी. आंटी म्हणजे काय असतं, मीन पोझिशन पासून दूर, एक तर वर किंवा खाली. आंटी आंटी आंटी. थांबा रे ए गदडे हो, बस झालं. हां हसू नका, काही नसते होत. हा ते हो लाजू नका, इकडे बघा. हां आता लक्ष द्या, ए आवाज नको, इकडे बघा. मला हे सांगा इथून स्टेशनरी वेव्ह तयार झाली, हे बघा आता कशी स्टेशनरी वेव्ह तयार होते. अँटीनोड नंतर जसं वॅक्सिंग नंतर वॅनिंग, वॅनिंग नंतर वॅक्सिंग, वॅक्सिंग नंतर वॅनिंग, अल्टरनेट येतात. अँटीनोड नंतर नोड नंतर नंतर नंतर. आता बघा आता एक काम करू आपण, ए सगळ्यात पहिले घेतली बाळांनो लक्षात ठेवा इन्सिडेंट वेव्ह. हे पहा इन्सिडेंट वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह. हे पहा सांगा कुठली वेव्ह आहे. दिस इज द ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस की पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. येस हे बघा पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. येस आता तुम्ही सांगा तिचा काय जाऊन आदळला रे, डेन्सर मीडियमवर काय जाऊन आदळला, क्रस्ट की ट्रफ. हां अबे बैताडे काय जाऊन आदळला, क्रस्ट की ट्रफ, क्रस्ट. अँड व्हेन क्रस्ट इज इन्सिडेंट ऑन अ सरफेस ऑफ डेन्सर मीडियम इट विल रिफ्लेक्टेड बॅक एज अ ट्रफ. वापस येताना काय म्हणून वापस येईल सांगा, ट्रफ. चला आता लॉन्जिट्युडनल स्टेशनरी काढताय, लक्ष द्या ए लॉन्जिट्युडनल स्टेशनरी काढताय. हां हां when a crust is incident on the surface of denser medium your crust is reflected back as a trough. Yes yes. ही कुठली वेव्ह आहे सांगा, प्रोग्रेसिव्ह आहे. पण मला हे सांगा कुठली आहे, रिफ्लेक्टेड आहे. लक्षात ठेवा याला आपण रिफ्लेक्टेड नाव नाही देऊ, ते आपण ते याच्यात घेतलं. ही पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स असेल तर ही कुठली आहे सांगा, निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन वेव्ह कुठल्या आहे सांगा, एक्झॅक्टली टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. Okay, traveling along the same path but in exactly opposite direction. They will form which wave? Stationary wave. तर डोळ्यासमोरची डायग्राम आहे ती कोणाची डायग्राम आहे, स्टेशनरी वेव्ह. हे तर मी डेरिव्हेशनच्या आधी सांगितलं होतं, फक्त मी आता हे डेरिव्हेशनमध्ये प्रूफ करून दाखवलं, त्यात व्हॅल्यू टाकून एक्झॅक्ट व्हॅल्यू येऊन प्रूफ झाल्या. ठीक आहे ओके लक्ष द्या. आता तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही मला हे सांगा ए का रे ए छोकरो, मला हे सांगा हे जे आपण दोन पॉईंट्स घेतले, ए हा पॉईंट हा पॉईंट हा पॉइंट हा पॉइंट, हे जे पॉइंट गेले हा 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 हा, हे अंतर किती घेतलं रे आपण, हे अंतर किती घेतलं, लॅम्बडा की λ/4, लॅम्बडा. हे सुद्धा किती आहे, हे सुद्धा किती आहे, म्हणजे हे सुद्धा किती आहे λ/4. करेक्ट आहे, कारण की आपण बघा λ/4 ऍड करत गेलो प्रत्येक केसमध्ये, बरोबर आहे. सांगा इथून हे किती आहे सांगा, λ/4. बस इथून हे सुद्धा किती आहे λ/4, आणि इथून हे सुद्धा किती आहे λ/4. आवाज नको आहे. हां तुम्हाला माहिती आहे बा λ/4 ॲड करत गेलो. ओके आता मला हे सांगा माझ्या 3 क्वेश्चनचे आन्सर द्या, लक्ष द्या बस. चल ग 3 क्वेश्चनचे आन्सर द्या. पहिला हां बाळांनो, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन
टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स. सांगा दोन लगतच्या अँटीनोड मधलं डिस्टन्स काय. जसं हा पहिला अँटीनोड आहे आणि हा दुसरा अँटीनोड आहे, बरोबर आहे ना. या दोघांमधलं डिस्टन्स काय. तर तुम्हाला समजायला पाहिजे इथून हे किती आहे आणि इथून हे. मग λ/4 प्लस λ/4 किती असतं. 2λ/4. 2λ/4 म्हणजे λ/2. बरं आहे. दोन सक्सेसिव्ह काय नोडचे अँटीनोड अँटीनोड्स. बरं आहे. पुन्हा ए सेकंड. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. सांगा हे दोन सक्सेसिव्ह नोड्स मधलं डिस्टन्स काय. दोन सक्सेसिव्ह नोड्स म्हणजे पहा हा नोड आणि हा नोड. सांगा इथून हे किती आहे आणि इथून हे. मग λ/4 प्लस λ/4 किती असतं λ/2. सेम असतं λ/2. आणि त्याला दुसऱ्या भाषेत आपण ऑर मध्ये लूप लेंथ सुद्धा म्हणतो. LOOP लूप लेंथ. सर असं का. कारण बघा ना ती एका लूपची लेंथ आहे. बघा हा एक लूप तयार झाला आहे. लूप म्हणजे समजतं का क्लोज ब्रॅकेट. एक लूप तयार झाला. लूप क्लोज सर्किट तयार झालं. त्या लूपची लेंथ म्हणजे दोन नोड मधलं डिस्टन्स म्हणजे लूप लेंथ λ/2. आणि शेवटचं बाळानो हा व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड ॲडजेसंट नोड. ए व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड ॲडजेसंट नोड. सांगा अँटीनोड अँड ॲडजेसंट नोड मधलं डिस्टन्स काय. बोला. हा कोण आहे नोडचे अँटीनोड अँटीनोड आणि हा कोण आहे लगतचा नोड. अँटीनोड आणि ॲडजेसंट नोड. काही अँटीनोड आणि ॲडजेसंट नोड किंवा नोड आणि ॲडजेसंट अँटीनोड. सांगा डिस्टन्स किती असतं. बोला. लॅम्बडा की λ/4. λ/4. बोला ना λ/4. लक्षात ठेवा. सो λ/4 ॲडजस्ट म्हणजे लगतचा λ/4. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. चालेल. सो एक कंप्लीट डेरिवेशन झालं बाळांनो ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. कोणाचा ॲनालिटिकल ट्रीटमेंट स्टेशनरी वेव्स. आर गेटिंग. येस नोट्स मिळाले सगळ्यांना. बोलो रे मॅडमला. चल लवकर. चला लवकर.